नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन जी आर आलेला आहे. पाहू शकता बघा, निधी वाटपाच्या संदर्भात नवीन जी आर ह्या ठिकाणी आलेला आहे. आता हा जो काही जी आर आहे तो लाडक्या बहिणींना पण मिळणार आहे. म्हणजे या जी आरमध्ये जो निधी वाटप होणार आहे तर तो लाडक्या बहिणींना पण मिळणार आहे आणि त्यामध्ये अजूनही त्या ठिकाणी काही व्यक्तींना तो निधी त्या ठिकाणी वाटप होणार आहे. कोणत्या महिलांना तो निधी मिळेल आणि कोणत्या व्यक्तींना तो निधी मिळेल त्याची पण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर नवीन जी आर ह्या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जानेवारीचा जो हप्ता आहे तो 1500 रुपये जो आहे तो वाटपाच्या संदर्भाची सर्वात मोठी माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी असणार आहे जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात. त्यानंतर पुढे बघा, पैसे वाटप बैठकीत निर्णय. तर आज त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक होती. जर आपण पाहिलं तर आजची ही सर्वात मोठी त्या ठिकाणी बैठक होती. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कॅबिनेट मिनिस्टर्स त्यासोबतच राज्यमंत्री पण या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होते. तर या बैठकीमध्ये जो काही निर्णय झालेला आहे त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत. पैसे वाटपाच्या संदर्भातचा काही निर्णय झाला आहे का लाडक्या बहिणींसाठी, ती पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पुढे बघा, न्यायालयात शपथपत्र पण आता दाखल करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या वतीने शपथपत्र जे आहे ते न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, माननीय उच्च न्यायालयामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी एक याचिका त्या ठिकाणी दाखल करण्यात आली होती. तर त्या याचिकेवर सुनावणी जी आहे ती त्या ठिकाणी 15 जानेवारीला झालेली आहे आणि 15 जानेवारीला सुनावणी झाल्यानंतर न्यायालयामध्ये राज्य सरकारच्या वतीने शपथपत्र पण दाखल करण्यात आलं आहे. आता यामध्ये काय महत्त्वाची माहिती होती ती पण आपण समजून घेतो. पुढे बघा, आता 2100 रुपये पण तुम्हाला भेटणार आहेत. सर्वात मोठी गोष्ट तुमच्यासाठी 2100 रुपये पण सर्व महिलांना आता त्या ठिकाणी भेटणार आहेत. सर्व महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. सर्व पात्र महिलांना, ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांना. तर अशी एक एक करून आपण संपूर्ण जी माहिती ती त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. जवळपास जर आपण पाहिलं तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण 1, 2, 3, 4 आणि 5 पद्धतीच्या नवीन अपडेट पाहणार आहोत. 5 पद्धतीच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्वांना विनंती करतो, लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. तर नेहमीप्रमाणेच थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. सर्वात अगोदर आपण जानेवारीचा जो हप्ता आहे 1500 रुपयांच्या वाटपाच्या संदर्भात त्याची माहिती पाहूया. त्यानंतर पैसे वाटप बैठकीत निर्णय त्याची माहिती, न्यायालयात शपथपत्र दाखल त्याची माहिती, आता 2100 रुपये पण येणार त्याची माहिती आणि मग सर्वात शेवटी आपण नवीन जी आर जो आलेला आहे निधी वाटपाच्या संदर्भात त्याची महत्त्वाची माहिती सगळ्यात शेवटी पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, सर्वात अगोदर आपण जानेवारीच्या हप्त्याची माहिती पाहत आहोत. जानेवारी हप्ता 1500 रुपये वाटपासंदर्भात बघा, लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता देण्यासाठी सरकार संक्रांतीचा मुहूर्त साधणार असल्याची चर्चा होती. मात्र संक्रांत होऊन 2 दिवस उलटले आहेत, मात्र अद्याप महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. बघा, अजूनही तुमच्या खात्यात पैसे आलेले नाहीत जानेवारी हप्त्याचे पैसे. आता जानेवारी हप्त्याचे जर पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मागणी करू शकता. कमेंट बॉक्स आहे आपलं, त्यामध्ये तुम्ही लिहून पाठवा. सरकारपर्यंत ती माहिती त्या ठिकाणी नक्कीच पोहोचेल. जर तुम्ही मागणी करत नसाल तर सरकार तुम्हाला पैसे देईल, पण उशिराने त्या ठिकाणी मिळतील. मग ती तुमची इच्छा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी मागणी करायची की नाही. मागणी करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा, जानेवारीचे पैसे हवेत किंवा जानेवारीचे पैसे पाहिजेत म्हणून. सर्वांनी लिहून पाठवायचे. सर्व महिलांनी न चुकता लिहून पाठवा, तुम्हाला लवकरात लवकर पैसे येऊन जातील. पुढे बघा, मात्र अद्याप महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. त्यात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बघा, मंत्रिमंडळाची बैठक त्या ठिकाणी होणार होती आज आणि ती बैठक त्या ठिकाणी झालेली आहे. तर या बैठकीसंदर्भाची पण माहिती आपल्याला पाहायला मिळते. तर मंत्रिमंडळाची बैठक त्या ठिकाणी होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हप्ता देण्याचा निर्णय होता, पण आजच्या बैठकीत जानेवारीचा हप्ता देण्याबाबत अद्याप कुठलाच निर्णय घेतला गेला नाही. पाहू शकता बघा, अद्यापपर्यंत जी काही माहिती आलेली आहे त्यानुसार अद्यापपर्यंत कुठलाच निर्णय बैठकीत झालेला नाही आहे. 2 मुद्दे ह्या ठिकाणी केले झाले, तुमचे जानेवारीचा हप्ता पण आणि बैठकीत निर्णय पण. पैसे वाटपाचा जो निर्णय तो बैठकीमध्ये होत असतो, परंतु आजच्या बैठकीमध्ये तशा पद्धतीचा अद्याप तरी निर्णय झाल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे सध्या तरी तो जो काही निर्णय आहे तो आत्तापर्यंत जी काही माहिती आलेली त्यानुसार तरी त्या ठिकाणी निर्णय झालेला नाही आहे पैसे वाटपाच्या संदर्भात. ठीक आहे, अद्याप कुठलाच निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. बघा, जानेवारीच्या हप्त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे आणि तुम्ही वाट पाहायचीच आहे
की तुम्हाला लवकर पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला वाटच पाहिजे की लवकरच पाहिजे. लवकरच जर पाहिजे असतील तर सर्व महिलांनी लिहून पाठवा. जेवढ्या जास्त महिला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवतील जानेवारीचे पैसे पाहिजेत तेवढ्या लवकर तुम्हाला पैसे येऊ शकतील. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि जर तुम्हाला संख्या जर कमी असेल, काही महिला लिहून पाठवणार नाहीत, जर संख्या कमी असेल तर मग तेवढ्या उशिराने तुम्हाला पैसे येतील. ठीक आहे, तुम्ही वाट पाहू शकता. पुढे बघा, जानेवारी अर्धा महिना आता उलटला आहे. सरकारच्या हातात शेवटचे 14 दिवस उरले आहेत. त्यामुळे आता इतक्या दिवसात सरकार निधी कधी देणार, कधी निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यात डिसेंबरचा हप्ता पण महिलांना उशिरा मिळाला होता. डिसेंबरप्रमाणेच जानेवारीचा हप्ता महिलांना उशिरा मिळणार आहे का, असा सवाल पण त्या ठिकाणी उपस्थित होत आहे. बघा, उशिरा तुम्हाला पैसे पाहिजेत की लवकर पाहिजेत ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्वांनी न चुकता. भरपूर महिला व्हिडिओ पाहतात परंतु कमेंटमध्ये लिहून पाठवत नाही. त्याचेच त्या ठिकाणी परिणाम आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत त्यांचं उत्तर मिळत नसतं. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जर त्या ठिकाणी लिहून पाठवलं तर तुमच्या प्रश्नांचं पण उत्तर त्या ठिकाणी मिळून जाईल. आता पुढची महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहूया. बघा, तर बघा, आता न्यायालयात शपथपत्र दाखल झालं आहे. त्या संदर्भात बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रातून आपली बाजू मांडली. बघा, राज्य सरकारने आपली जी बाजू आहे ती प्रतिज्ञापत्रात त्या ठिकाणी मांडलेली आहे. परंतु मी सर्व महिलांना ह्या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न विचारतोय, लाडकी बहीण योजना खरंच तुमच्यासाठी चांगली आहे का? चांगली आहे का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. सर्व महिलांनी लाडकी बहीण योजना चांगली आहे की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. योजना सुरूच राहिली पाहिजेत की नाही ते पण तुम्हाला सांगायचे. ठीक आहे, तर बघा, राज्य सरकारने या ठिकाणी प्रतिज्ञापत्रातून आपली बाजू मांडलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला घेऊन सध्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिकेची सुनावणी सुरू आहे. यावर बोलताना राज्य सरकारने आपली भूमिका मांडत मत स्पष्ट केलेले आहे. पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला. बघा, लाडकी बहीण आणि वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर राज्य सरकारला उत्तर सादर करण्यासाठी नागपूर खंडपीठाने 15 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिला होता. दरम्यान नागपूर खंडपीठाने हा वेळ राज्य सरकारने केलेल्या विनंतीवरून वाढवून दिला होता. त्यामुळे लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर राज्य सरकारला तुर्तास दिलासा मिळाला होता. अशातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी संबंधित विभागाच्या हेड अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे शासनाने आपल्या प्रतिज्ञापत्रात आज म्हटले आहे. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार आहे. बघा, पुढील सुनावणी जी ती 7 फेब्रुवारीला होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. परंतु जे काही न्यायालयात शपथपत्र दाखल केलेलं आहे राज्य सरकारने, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे कोणताही आर्थिक बोजा लाडकी बहीण योजनेमुळे पडत नाही आहे. ठीक आहे, आता हे झालं आपल्या न्यायालयात शपथपत्र दाखल करण्याच्या संदर्भात. आता पुढचे अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहूया. बघा, पुढचे अपडेट आहे 2100 रुपये येण्याच्या संदर्भात. बघा, 2100 रुपये काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं असेल, काही दिवसांपूर्वीच जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी या संदर्भात एक त्यांनी काय म्हटले होते ते, मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार आहे. आता 1500 रुपये, बघा, 1500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ, 600 रुपयांची वाढ, तर तुम्हाला 2100 येतील. 2100 रुपये पैसे येतील. ठीक आहे, 2100 रुपये येतील. आता 600 रुपयांची वाढ तुम्हाला दर महिन्याला होणार आहे. दर महिन्याला 600 रुपये वाढून मिळतील. म्हणजेच 1500 आता मिळत होते तेच तुम्हाला आता त्या ठिकाणी 2100 रुपये मिळतील. आता कोणकोणत्या महिलांना 2100 रुपयांचा हप्ता पाहिजे, कोणकोणत्या महिलांना 2100 रुपयांचा हप्ता पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा 2100 रुपयाचा हप्ता पाहिजे म्हणून. बघा, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असं राधाकृष्णजी विखे पाटील यांनी म्हटलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही बजेटमध्ये यावर विचार केला जाईल असं सांगितलेलं आहे. बघा, स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलेले आहे. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार का हे पण त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. परंतु जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर सर्व महिलांनी, कोणकोणत्या महिलांना 2100 पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, आता आपण पुढची आणि सर्वात मोठी अपडेट पाहूया नवीन GRच्या संदर्भात. नवीन GR जो आलेला आहे त्याची सर्वात मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहूया. बघा, तर बघा, पुढची अपडेट आहे निधी वाटपाच्या संदर्भाचा GR. बघा, राज्य सरकारने मोदी आवास घरकुल योजनेसाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरण्यास मान्यता देणारा शासन निर्णय मंगळवारी 14 तारखेला प्रसिद्ध केला. बघा, GRच सरकारने काढलेला आहे. घरकुल योजनेसाठी 500 कोटी रुपयांचा निधी, बघा
500 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो घरकुल योजनेसाठी त्या ठिकाणी वितरण्यास मान्यता देणारा शासन निर्णय राज्य सरकारने काढला. त्यामुळे 2023-24 योजनेस पात्र लाभार्थींना लाभ मिळण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. 2023-24मध्ये ज्यांची नावं आलेली होती घरकुलच्या यादीमध्ये, तर त्यांना आता त्या ठिकाणी लाभ मिळण्यास जी मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. तर तुमचं पण त्या ठिकाणी घरकुल यादीमध्ये नाव आहे का, तुम्हाला पण घरकुल मिळणार आहे का, ते तुम्हाला सांगायचे. आणि याविषयीची अधिक माहिती तुम्हाला हवी आहे का घरकुल योजनेविषयी, ते पण तुम्हाला सांगायचे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. 500 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो त्या ठिकाणी सरकारने देण्यास वितरणास मान्यता देणारा शासन निर्णय त्या ठिकाणी प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे 2023-24मध्ये ज्या पात्र लाभार्थी होते त्यांना त्या ठिकाणी आता लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि त्यामुळे त्यांना जो निधी आहे तो घरकुल किंवा घर बांधण्यासाठीचा निधी त्या ठिकाणी त्यांना आता त्या ठिकाणी वाटप होऊ शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा GR होता. एकूण संपूर्ण आपण जेवढी डिटेलमध्ये माहिती होती संपूर्ण अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. बघा, नवीन GR निधी वाटपाचा ते पण तुम्हाला सांगितलं. 1500 रुपये जानेवारीच्या हप्त्याचे ते पण तुम्हाला सांगितलं. न्यायालयात शपथपत्र दाखल झालं ते पण तुम्हाला सांगितलं. 2100 रुपये वाटपासंदर्भात पण सांगितलं. आणि बैठकीत निर्णय पैसे वाटपाच्या संदर्भातचं पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सर्वच्या सर्व 5च्या 5 पॉईंट्स क्लिअर केलेले आहेत. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करूया. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.